आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या बातम्यांची सुरुवात भारतीय म्हणून गर्व करणाऱ्या बातमीने करूया। श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राला युनेस्कोचा सन्मान। युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे। हा आपला शाश्वत ज्ञान, समृद्ध संस्कृती आणि वैभवशाली वारसाचा जागतिक सन्मान आहे। श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेचे पोषण केले आहे। पुण्यातील चिंचवड येथे क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारकाचे आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले ते ऐकूया। चाफेकर बंधू यांचं शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये एक अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य राहिलेलं आहे। ज्या प्रकारे भारतीयांवर अन्याय करणाऱ्या ग्रँडला त्यांनी यमसदनी पाठवलं आणि अतिशय निर्धाराने फासावर गेले, पण मातृभूमीची सेवा सोडली नाही। अशा चाफेकर बंधूंचं स्मारक होणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर त्यांच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं स्मारक तयार झालेलं आहे। मला असं वाटतं की प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक बघितलंच पाहिजे, कारण यातनं खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे। केवळ त्या ठिकाणी त्यांनी रँडचा वध केला इतक्यापुरते मर्यादित नाही, तर या स्मारकामध्ये त्यांच्या एकूण कुटुंबामध्ये जे प्रगतिशील विचार होते तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत। महिलांना किंवा विधवा महिलांना त्या ठिकाणी पूजेचा अधिकार असेल किंवा सती प्रथेच्या विरोधात जी काही त्यांची मतं होती आणि त्यात त्यांनी जी काही कारवाई केली, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि एकूण जी रचना करण्यात आली आहे त्यात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय सुंदर आहे। प्रत्येकाने बघितलंच पाहिजे अशा प्रकारचे स्मारक। उद्धव ठाकरे यांच्या पायाखालील वाळू घसरली आहे आणि त्यांचा पक्ष नीतीभ्रष्ट झाला आहे। कोर्डी येथे माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं, मला असं वाटतं त्यांची पायाखालची वाळू घसरली आहे। उद्धव ठाकरेचा जी पार्टी आहे ती आता डिमॉरलाइज आहे। त्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे की बाळासाहेबांचा आवाज त्यांना एआयच्या माध्यमातून लोकांना ऐकावा लागवावा लागतो आहे। इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे। कशाला आम्ही असा धमक्या देऊ? आम्हाला आमचं राज्य सरकार पुढे नेण्याकरता, विकासाकरता असं वेळ पुरत नाही आहे। म्हणजे आम्ही 24 तासाचा 48 तास जरी वेळ केला तरी आम्हाला विकास कामे पूर्ण करण्याकरता वेळ मिळत नाही आहे। आमची बुद्धी अशी नाही आहे की आम्ही काही उद्धव ठाकरेच्या लोकांना टाळामेट टाका, मुकामध्ये करा। कुणाला वेळ आहे एवढा? त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं ते जर टाळा आणि मुकात गेलं तर आमचा का दोष आहे? जसं आता गांधी परिवार हा नॅशनल हेरॉल्डमध्ये जेलमध्ये चालला, त्यांच्या ईडी सीबीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या चौकशा झाल्या। चौकशामध्ये काही आढळलं नाही तर माणूस सुटतो, चौकशामध्ये आढळला का जेलमध्ये जातो। त्यामुळे आमचा का दोष आहे? तुम्ही सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे समीकरण चालवलं देशभरात 65 वर्ष सरकार चालवून तुम्ही हेच केलं, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता। आणि तुमच्या जेव्हा भ्रष्टाचाराचा उघड होत आहे आणि तुमच्यावर कारवाई होत आहे त्यावर तुम्ही सांगता की भाजपनी केलं। आमचा का दोष आहे? मला असं वाटतं की यामध्ये त्यांना काही धमक्या आल्या असतील, त्यांनी पोलिसांना कंप्लेंट दिली पाहिजे, रिसर्च सरकारकडे गेलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे। आमच्यावर आरोप करून काय उपयोग आहे? भारतीय जनता पक्ष हा 1.5 कोटीपेक्षा अधिक सदस्य संख्या असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला आहे। भाजप कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। परंतु आपण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रत्येक त्या व्यक्तीने भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास दाखवला आहे, आत्ताच झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं घवघवीत यश आणि जेवढं मतदान भारतीय जनता पार्टीला मिळालं तेवढेच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य
हे करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी केलं. 1.5 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी आज सातत्याने 1 जानेवारीपासून आजपर्यंत घरोघरी जाऊन प्रवास केला आणि प्रत्येकाने केलेल्या या प्रवासामुळेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेच्या माध्यमातून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश ज्या पद्धतीने अग्रेसर होत चालला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रसुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झाला पाहिजे यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते मंडळी एकत्रपणे प्रयत्न करतात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाची मानके, राष्ट्रपुरुष आणि सांस्कृतिक वारशाला पुनर्जीवित करण्याचे काम सुरू झाले. छत्रपती संभाजीनगर येथे महाराणा प्रताप सिंग यांच्या पुतळ्याचे लोकार्पण वेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले, हा जो काही पुतळा या ठिकाणी लावलेला आहे हा केवळ पुतळा नाही आहे, एक प्रेरणा पुंज आहे की ज्या प्रेरणा स्रोताच्या माध्यमातून आम्ही या स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प करतो. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एक पुन्हा सांस्कृतिक पुनरुत्थान चाललेलं आहे. त्याच्यामध्ये देशाची मानकं, देशाचे राष्ट्रपुरुष आणि देशाच्या सांस्कृतिक धरोहरांना पुनरुज्जीवित करण्याचं काम चाललेलं आहे. अशा या पर्वामध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्याकरता महाराणा प्रताप सिंहजी विराजमान झाले. मी खरोखर संभाजीनगरचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्गाने चालायचा निर्धार आपण व्यक्त करूया, एवढंच या प्रसंगी बोलतो. आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यासह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.